नमस्कार. नोव्हेंबर 2025 साठी मिथुन राशीचे राशी भविष्य. नोव्हेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. नोव्हेंबर 2025च्या मासिक राशी भविष्यानुसार नोव्हेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी खूप अनुकूल असल्याचे दिसून येते. 16 नोव्हेंबर पर्यंत सूर्य तुमच्या 5व्या घरात अशक्त अवस्थेत भ्रमण करेल, त्यामुळे सूर्य अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. 16 नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या 6व्या घरात भ्रमण करेल आणि तुम्हाला त्यातून खूप चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे. मंगळ संपूर्ण महिन्यात वृश्चिक राशीत म्हणजे तुमच्या 6व्या घरात भ्रमण करेल, त्यामुळे मंगळ देखील तुम्हाला खूप चांगले परिणाम देईल अशी अपेक्षा आहे. बुध 23 नोव्हेंबर पर्यंत तुमच्या 6व्या घरात भ्रमण करेल, त्यानंतर तो 5व्या घरात जाईल, त्यामुळे बुध महिन्याच्या बहुतेक काळात तुम्हाला चांगले परिणाम देईल अशी अपेक्षा आहे. गुरु तुमच्या 2ऱ्या घरात भ्रमण करेल. 11 नोव्हेंबर पासून गुरु वक्री होईल, परंतु असे असूनही या महिन्यात तुम्ही गुरुकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू शकता. 2 नोव्हेंबर पर्यंत शुक्र कन्या राशीत भ्रमण करेल, म्हणजेच तो कमकुवत स्थितीत असेल. 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत शुक्र त्याच्या स्वतःच्या राशीत 5व्या घरात भ्रमण करेल. शुक्रासाठी ही खूप चांगली स्थिती आहे, म्हणूनच या काळात शुक्र तुम्हाला खूप चांगले परिणाम देऊ इच्छित असेल. 26 नोव्हेंबर नंतर शुक्र तुम्हाला कमकुवत परिणाम देऊ शकतो. शनी तुमच्या 10व्या घरात मीन राशीत, गुरुच्या राशीत आणि गुरु सारख्याच नक्षत्रात भ्रमण करेल, म्हणूनच शनी तुम्हाला काही चांगल्या प्रयत्नांमध्ये मदत करू शकतो. 28 नोव्हेंबर पर्यंत शनी वक्री राहील, त्यामुळे तुमचे काम मंद गतीने किंवा काही अडथळ्यानंतर पूर्ण होऊ शकते, परंतु शनी तुमचे काम पूर्णपणे थांबवणार नाही, म्हणजेच तुम्ही शनीच्या सरासरी परिणामाची अपेक्षा करू शकता. दरम्यान राहू तुमच्या 9व्या घरात भ्रमण करेल. 24 नोव्हेंबर पर्यंत राहू गुरुच्या प्रभावाखाली असेल, म्हणूनच राहू देखील तुम्हाला मिश्र परिणाम देऊ शकतो. तर केतूचे तुमच्या 3ऱ्या घरात भ्रमण तुम्हाला खूप चांगले परिणाम देईल. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की नोव्हेंबर 2025 हा महिना मिथुन राशीसाठी अनुकूल असेल. साधारणपणे तुम्ही खूप चांगले परिणाम अपेक्षित करू शकता. किरकोळ अडथळे वगळता तुम्ही या महिन्यात सकारात्मक परिणामाची पूर्णपणे अपेक्षा करू शकता. तुमच्या करिअरचा स्वामी या महिन्यात तुमच्या 2ऱ्या घरात उच्च स्थितीत असेल, तो तुम्हाला तुमच्या कामात सकारात्मक पाठिंबा देऊ इच्छितो. दरम्यान संपूर्ण महिन्यात शनी तुमच्या 10व्या घरात भ्रमण करेल. 28 नोव्हेंबर पर्यंत शनी वक्री राहील. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या कामात काही मंदी किंवा किरकोळ अडथळे येऊ शकतात, परंतु एकंदरीत काम पूर्ण होण्याची चांगली शक्यता आहे. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की काही अडथळे असूनही या महिन्यात तुम्हाला कामाचा ताण बराच चांगला राहील. व्यावसायिक बाबतीत गुरु आणि बुध यांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगले काम करण्यास मदत होईल. विशेषतः जर तुमचे काम आर्थिक, शिक्षण किंवा व्यवस्थापनाशी संबंधित असेल तर तुमचा व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो. व्यावसायिक बाबींसाठी या महिन्यात आणखी चांगले परिणाम मिळू शकतात. याचा अर्थ असा की नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना व्यवसाय करणाऱ्यापेक्षा चांगला असू शकतो. तुमच्या कंपनीच्या धोरणावर अवलंबून पदोन्नती किंवा पगारवाढ देखील शक्य आहे. जर काही कारणास्तव तुमची कंपनी या काळात पदोन्नती देत नसेल तर भविष्यात तुम्हाला तुमच्या कामाचे फायदे मिळतील. याचा अर्थ असा की कामाशी संबंधित बाबीमध्ये हा महिना खूप चांगले परिणाम देणारा दिसतो. किरकोळ अडथळे कायम राहू शकतात, परंतु त्याचा फारसा फरक पडणार नाही. शेवटी तुम्हाला यश मिळेल आणि सकारात्मक परिणाम मिळतील. त्या तुलनेत नोकरी करणाऱ्यांना व्यवसाय करणाऱ्यापेक्षा या महिन्यात आनंद होईल. आर्थिक बाबीबद्दल तुमच्या 9व्या घराचा स्वामी मंगळ या महिन्यात खूप चांगल्या परिस्थितीत दिसेल. शिवाय मंगळावर धनाचा ग्रह गुरुची दृष्टी असेल. गुरु तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील अधिपती आहे. या सर्व कारणामुळे तुम्ही तुमच्या मेहनतीनुसार कमाई करत राहाल. याचा अर्थ नफ्याच्या दृष्टिकोनातून महिना बराच चांगला जाईल. जर तुम्ही कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्या बाबतीत यश मिळेल. धनस्थानात उच्च गुरुचे भ्रमण बचतीच्या दृष्टिकोनातून देखील अनुकूल आहे. याचा अर्थ चांगली कमाई आणि लक्षणीय बचत होण्याचा मार्ग आहे आणि तुम्ही तुमचे पूर्वीचे जतन केलेले पैसे वाचवू शकाल. याचा अर्थ अनावश्यक खर्च तुम्हाला त्रास देणार नाही. याचा अर्थ असा की नोव्हेंबर 2025 हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या चांगला राहील. तुम्ही तुमच्या मेहनतीनुसार चांगले उत्पन्न मिळवालच, पण तुम्ही चांगली बचत देखील करू शकाल. या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे पैसे योग्यरित्या व्यवस्थापित करू शकाल. नोव्हेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार नोव्हेंबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मिश्र किंवा सरासरीपेक्षा चांगले परिणाम देणारा दिसतो. तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा अधिपती ग्रह बुध 23 नोव्हेंबर पर्यंत 6व्या घरात असेल. 6व्या घराचे बुधाचे भ्रमण खूप शुभ मानले जात असले तरी 6व्या घरात त्याचे भ्रमण अनुकूल मानले जात नाही. म्हणून जर तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहिले तर तुमचे आरोग्य चांगले राहील. निष्काळजीपणामुळे काही समस्या उद्भवू शकतात. आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य 16 नोव्हेंबर पर्यंत तुमच्याच बाजूने नाही,
त्यानंतर सूर्य तुमच्या सुरक्षेच्या जबाबदारी घेऊ शकतो। याचा अर्थ असा की सूर्य तुम्हाला आरोग्याच्या सर्वसाधारणपणे रक्षण करण्यास मदत करू शकतो। 6व्या घरात मंगळाचे भ्रमण देखील सामान्यतः अनुकूल मानले जाते। याचा अर्थ असा की तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी आरोग्याच्या दृष्टीने सरासरी स्थितीत असेल। सरासरी स्थितीत असला तरी इतर ग्रह नकारात्मक परिणाम देत नाहीत, म्हणून तुमचे आरोग्य सामान्यतः चांगले राहिले पाहिजे। नवीन समस्या उद्भवण्याची शक्यता नाही, परंतु जर काही समस्या असतील तर सतर्क राहणे शहाणपणाचे ठरेल। हृदयविकार, छातीचे विकार किंवा फुफ्फुसाचे विकार असलेल्यांनी सतर्क राहावे, कारण नवीन समस्या उद्भवू नयेत। नोव्हेंबरमध्ये तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या 5व्या भावाचा स्वामी शुक्र महिन्याच्या बहुतेक काळात अनुकूल स्थितीत असेल। 2 नोव्हेंबरपर्यंत शुक्र दूषित स्थितीत असेल आणि शनीच्या दृष्टीने कमकुवत असेल, जो एक कमकुवत बिंदू आहे। 2 ते 26 नोव्हेंबर दरम्यान शुक्र पूर्ण पाठिंबा देण्यास तयार असेल। प्रेमाच्या बाबतीत शुक्र विशेषतः उपयुक्त ठरू शकतो, परंतु तुमच्या 5व्या भावात दुर्बल सूर्याचे संक्रमण देखील 16 नोव्हेंबरपर्यंत प्रभावी राहील। 2 ते 16 नोव्हेंबर दरम्यानचा काळ तुमच्या प्रेम जीवनासाठी मिश्र किंवा मध्यम असू शकतो। 16 ते 26 नोव्हेंबर दरम्यानचा काळ तुमच्या प्रेम जीवनासाठी खूप चांगला असू शकतो। त्यानंतरचा काळ पुन्हा थोडा कमकुवत असू शकतो। हा महिना विवाह इत्यादी बाबीमध्ये प्रगती करण्यासाठी विशेष उपयुक्त ठरत नाही। वैवाहिक जीवनाशी संबंधित बाबीमध्ये या महिन्यात बरेच अनुकूल परिणाम मिळू शकतात। जरी शनीचा 10वा दृष्टिकोन 7व्या भावात राहिला तरी काही जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात, परंतु दुसऱ्या भावात 7व्या भावाचा स्वामी गुरु ग्रहाचे उच्च स्थान असल्याने वैवाहिक जीवन आनंददायी राहील। कुटुंबातील सदस्य देखील सहकार्य करतील, म्हणजे जर काही विद्यमान समस्या असतील तर त्या सोडवण्यास ते मदत करतील। कोणत्याही नवीन समस्या उद्भवू नये। 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत शुक्राचे संक्रमण देखील अनुकूल आहे, त्यामुळे महिन्याचा बहुतेक काळ वैवाहिक आनंद वाढवेल आणि मागील समस्या सोडवेल। नोव्हेंबर मासिक राशीफल 2025 नुसार नोव्हेंबरमध्ये तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये सामान्यतः अनुकूल परिणाम अनुभवायला मिळतील। संपूर्ण महिन्यात उच्च असलेला गुरु तुमच्या 2ऱ्या भावात आहे, जो कौटुंबिक सुसंवाद राखण्यास खूप उपयुक्त ठरेल। तुमच्या 2ऱ्या भावावर कोणत्याही ग्रहाचा कोणताही नकारात्मक प्रभाव दिसून येत नाही। हा देखील एक सकारात्मक मुद्दा आहे। म्हणूनच या महिन्यात कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगली सुसंवाद येऊ शकतो। लोक एकमेकांच्या समस्या समजून घेऊ शकतात आणि मदत करू शकतात। भावंडाशी संबंधित बाबीमध्ये महिन्याचा पहिला भाग मिश्रित किंवा सरासरीपेक्षा थोडा कमकुवत असू शकतो, परंतु दुसरा भाग खूप चांगले परिणाम आणू शकतो। दरम्यान घरगुती बाबीमध्ये महिना सरासरीपेक्षा चांगला निकाल देणारा दिसतो। शनीची 7वी दृष्टी तुमच्या 4थ्या भावावर स्थिर आहे आणि ती तशीच राहील, त्यामुळे काही जुन्या आणि मोठ्या समस्या अजूनही कायम राहू शकतात, परंतु त्या समस्यांचा आलेख कमी होऊ शकतो आणि कोणत्याही नवीन घरगुती समस्या उद्भवण्याची शक्यता दिसत नाही। याचा अर्थ असा की या महिन्यात तुम्हाला घरगुती बाबीमध्ये तुलनात्मक सुधारणा अनुभवायला मिळेल। 23 नोव्हेंबर पूर्वीचा काळ विशेषतः अनुकूल असू शकतो, कारण या काळात तुमचा 4थ्या भावाचा स्वामी बुध चांगल्या स्थितीत असेल। अशा परिस्थितीत तुम्ही या महिन्यात तुमचे कौटुंबिक जीवन व्यवस्थापित करू शकाल। उपाय आहेत: सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा आणि सूर्यदेवाला कुंकुम मिसळलेले पाणी अर्पण करा। मांस, मद्य आणि अंडी यापासून दूर राहा। शक्य असल्यास 10 अंध व्यक्तींना खाऊ घाला। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।